नमस्कार. येत्या 22 जानेवारीला तब्बल 500 वर्षाहून अधिक काळानंतर श्री प्रभू रामचंद्र आपल्या मंदिरात पुन्हा एकदा विराजमान होत आहेत आणि या सोहळ्याकडे संपूर्ण जगाचे डोळे लागले आहेत. सगळीकडे राममय असं वातावरण आहे आणि त्यासाठी आपणही काहीतरी योगदान द्यावं, आपणही त्या सेवेत सामील व्हावं, या अनुषंगाने आजचा हा व्हिडिओ आहे. तर त्यासाठीचा एक योगदान म्हणून आज आपण गीत रामायण याविषयी जाणून घेणार आहोत. गीतांच्या रूपात रामकथा मराठी माणसांच्या ओठात आणि मनात रुंजी घालत ठेवण्याचं काम गीत रामायणाने केलं आणि त्याच गीत रामायणाला अधिक व्यापक रूप देण्यात ज्यांचा महत्त्वाचा वाटा आहे, ज्यांनी महत्त्वाचं योगदान दिलं आहे, अशा एका व्यक्तीशी आज आपण बोलणार आहोत. सर्वप्रथम मी सरांचं आमच्या चॅनलवर स्वागत करते. नमस्कार. सरांविषयी बोलायचं झालं तर त्यांच्या कामाचा आवाका हा खूप मोठा आहे, पण अगदी मोजक्या शब्दात जर ओळख करून द्यायची झाली तर जोग सर हे एक नामवंत कवी आहेत, गझलकार आहेत, निवेदक आहेत आणि आताची त्यांची नवी ओळख म्हणजे हिंदी गीत रामायणकार. हे जे पुस्तक आपण बघत आहात, हिंदी अनुवाद गीत रामायणाचा, तो सरांनी केला आहे. 2019 साली डिसेंबर महिन्यात भारत सरकारच्या प्रकाशन विभागाने एक घोषणा केली की मराठी गीत रामायणाचा हिंदी अनुवाद ते प्रकाशित करत आहेत. आणि हा हिंदी अनुवाद ज्यांनी केला, हे गौरवास्पद कार्य ज्यांनी केलं, ते आपल्या समस्त गोमंतकीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे की ते गोमंतकीय आहेत आणि ते म्हणजे श्री दत्तप्रसाद जोग सर. सर, सर्वप्रथम मला गीत रामायण म्हणजे काय, म्हणजे गीत रामायणाचं सुरुवातीपासूनची माहिती जरा आम्हाला द्या. ठीक आहे. कसं आहे, आतापर्यंत तुलसी रामायण हे फार महत्त्वाचं मानलं जातं. म्हणजे 15व्या शतकात कुठेतरी त्याची निर्मिती झाली आणि गोस्वामी तुलसीदासांचं हे हिंदी लोकांना अतिशय प्रिय, म्हणजे वाल्मिकी रामायण संस्कृतमध्ये आहे, पण हिंदी लोकांना काय जास्त प्रिय आहे तर रामचरितमानस, ज्याचे रचयिता आहेत गोस्वामी तुलसीदास, आणि त्यांचेच दोहे, त्याच्याच चौपाया, हे सगळं भारतभर पसरलेलं आहे. तसं आपल्या मराठी वनावर काय, मराठी संस्कार कसे झाले, तर 1955 पासून आपण गीत रामायणाला ते स्थान दिलेलं आहे. आणि गदिमांना आपण अद्यतन वाल्मिकी म्हणजे आधुनिक वाल्मिकी म्हणू. आणि त्याची निर्मितीचा किस्सा जो अतिशय रोमांचकारी असा किस्सा आहे. आणि गीत रामायण हे फार म्हणजे अतिशय जबरदस्त प्रतिभेने केलेलं असं 56 गाण्यामधलंच रामायण आहे. आणि आता हे 56 गाणी कुठली, 2 गाण्यामध्ये निवेदन, परत गाणं, परत निवेदन, अशी कथा गुंफत 56 गाण्यामध्ये संपूर्ण रामकथेचा आवाका साधलेला आहे. आणि त्यामध्ये वाल्मिकी रामायणाचा हात कुठेही सुटलेला, कुठेही रचनाकाराने म्हणजे आदरणीय गदिमाने अवाजवी एखादी गोष्ट आपल्या कल्पना प्रतिभेसाठी, आपल्या कल्पना विलासाची पूर्ती करण्यासाठी आणून आतमध्ये घुसवली, असं झालेलं नाही. दुसरी गोष्ट, महत्वाची गोष्ट, ती रामायण ही तशी जरी रोमांचकारी कथा असते, युद्धस्य कथा हा रम्या अशी उक्ती आहे, त्यामुळे ती युद्धकथाच आहे एका प्रकारची, आणि काही भाग तिला हा कौटुंबिक वातावरणाचा आहे, पण प्रवास वर्णन आहे, असं संमिश्र काव्य आहे गीत रामायण. अगदी लहान मुलाला सुद्धा रामायण तसं थोडंसं माहिती असणारी कथाच गदिमा परत सांगतात. पण हे सांगताना, म्हणजे जुनी कथाच पुन्हा सांगताना सुद्धा ते इतक्या टवटवीत पद्धतीने सांगतात. त्यामुळे असं हे एक 56 गाण्यामध्ये रामायणाचा कुठलाच महत्त्वाचा मुद्दा बाजूला न ठेवता महत्त्वाच्या गोष्टी अधोरेखित करणारं असं एक चपखळ बसणारं काव्य, महाकाव्य म्हणजे गीत रामायण, अशी त्याची ओळख. गीत रामायणाची निर्मिती कशी झाली आणि गीत रामायण आणि गोमंतकीय याचं काय नातं आहे, गोमंतकाचं? आता गदिमांचं आपल्याला, आपण गदिमाविषयी वाचतो तर चित्रपटसृष्टीमध्ये गदिमा इतके व्यस्त बिझी असायचे की, आणि त्यात ते काँग्रेसचे खासदार होते त्यावेळी, आणि राज्यसभेवर खासदार म्हणून एक कवी निवडून जाणं म्हणजे ते काय म्हणतो आपण त्याला, नॉमिनेटेड होतं. त्यामुळे सगळ्याच जबाबदाऱ्या, पटकथा लेखनाच्या जबाबदाऱ्या, कवितांच्या जबाबदाऱ्या, संमेलनं, या सगळ्यामध्ये व्यस्त असे गदिमा. पण त्यांनी कुठेतरी लिहून ठेवलेलं आहे
श्रीधर माडगुळकरांचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये, की माडगुळे या त्यांच्या म्हणजे गावी एक दिवस त्यांना असं वाटलं की ते नदीवर आंघोळ करून वगैरे ते बामणाचा पत्रा असं त्यांचं एक तिथे हे आहे, म्हणजे ती जागा आहे. त्यांना असं तिथे कुठेतरी प्रेरणा मिळाली की मी रामाच्या जीवनावर काहीतरी केलं पाहिजे असं त्यांना वाटलं. तो एक दृष्टांत, म्हणजे तिथून कुठेतरी प्रेरणा हळूहळू टोचणी लागत राहते. कुठल्या तरी याने निसर्ग तुमच्याशी बोलत असतो म्हणतात ते असं. त्यानंतर गोव्यामध्ये, आता गोव्याचं नातं काय आहे तर गदिमा आणि गोव्याचे सुपुत्र सीताकांत लाड ते आकाशवाणीवर अधिकारी होते. त्यांचं असं एक घट्ट नातं होतं आणि गदिमा अनेक वेळा संमेलनासाठी असो किंवा आपल्या राजकीय कामासाठी असो गोमंतकामध्ये जेव्हा जेव्हा यायचे तेव्हा ते सगळा पाहुणचार जो आपला होता तो नाकारायचा. मला जायचं तर सीताकांत लाडांकडे जायचं, त्यामुळे त्यांचे घरचे पाहुणे होते आणि सीताकांत लाडांनाही हे कुठेतरी प्रेरणा होती. ते नेहमी त्यांना का वाटायचं असं आपण आज ती माणसं नाहीत, आपण सांगू शकत नाही, पण ते नेहमी गदिमांना सांगायचे की तुम्ही रामाच्या जीवनावर काहीतरी करा. गदिमाही हो म्हणायचे प्रेमाने, पण आपल्या शेड्यूलमध्ये दोघेही पुन्हा ते पुण्याला गेले, हे गोव्यामध्ये राहिले की पुन्हा ते व्यस्त, पुन्हा तो आपल्याकडे जसं होतं तसंच व्हायचं. पण मला वाटतं की गोमंतकाची कायमची नाळ ह्या गीत रामायणासाठी जुळायची होती. आपण त्याला विधी का विधान म्हणतो किंवा निसर्गाची इच्छा म्हणतो, प्रभू रामचंद्रांची इच्छा म्हणतो, की सीताकांत लाडांची अचानक बदली होते आणि ते पुणे आकाशवाणीला कायमस्वरूपी रुजू होते. आणि मग त्यांचा तो संकल्प पुढे येतो की नाही आता ते करायचं. आणि मग सुधीर फडके, आणि बघा कसं आहे की सुधीर फडक्यांचा गदिमांच्या जीवनातला प्रवेश हा सुद्धा असा योगायोगाचा भाग आहे. आणि गदिमांनी त्यांचा हात धरून ती जोडी एकदा जी सुरू झाली मग त्याला त्यांनी मागे वळून बघितलेलं नाहीये आणि अफाट असं काम त्यांच्या हातून झालेलं आहे. पण हे सगळं बघा जुळून येणं, तिथे गोमंतकाचा एक सुपुत्र पोहोचणं, तिथे फडके पोहोचणं, तिथे गदिमा पोहोचणं आणि ती आकाशवाणी आणि त्या पवित्र जागेवर असं म्हणूया आपण रामनवमी दिवशी हा शुभारंभ होणं. आता दुसरा गोमंतकाचा दुवा याच्याशी जुळलेला आहे, तो आपले बाकीबाब बोरकर. आता बघा हे कसं समजून घ्यायचं आहे की जरी मराठीमध्ये पुस्तक आलं, आधी ऑडिओ आला मग पुस्तक आलं, मराठी प्रादेशिक भाषा आहे, पण तरीही त्या काळी 1956 साली भारत सरकारने गीत रामायण प्रकाशित केलंय मराठीमध्ये. आणि त्याची प्रस्तावना कोणी लिहिली असेल? आमच्या गोव्याच्या बाकीबाबांनी लिहिली. आजही तुम्ही ओरिजिनल पुस्तक काढून बघा, त्याच्यात बाळकृष्ण बोरकर, बाबू बोरकर यांची प्रस्तावना आधी मिळते. म्हणजे किती मोठे हात या कार्यामध्ये सुद्धा गुंतले आणि किती जणांना प्रभू रामचंद्रांची प्रेरणा किंवा गदिमांचं प्रेम खेचून घ्यायचं. आणि बोरकरांनी अशा शब्दामध्ये ते लिहिलेलं आहे की दुसरा कोणी हे करूच शकणार नाही, हे गदिमांनीच करावं असं म्हटलेलं आहे. त्यामुळे असं हे फार दैवी असं वातावरण या सगळ्याच प्रोजेक्टला आधीपासून लाभलेलं आहे. आणि प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादाने हे तिसरं नातं जे गोमंतकाचं जोडलं ते गीत रामायणाशी जोडलं, त्या हिंदी अनुवादाच्या रूपात. त्यामुळे असा हा काहीतरी एक दैवी गुण आहे गोमंतक आणि गीत रामायण असं मला वाटतं. गीत रामायणाची खासियत किंवा वैशिष्ट्य याबद्दल आम्हाला काही सांगा. वैशिष्ट्यपूर्ण असं गीत रामायण आहे. तुम्ही जेवढा अभ्यास करत जाल तेवढं ते तुम्हाला गोड वाटत जातं, नवीन नवीन सापडत जातं. तर यामध्ये पहिलं वैशिष्ट्य असं की गीत रामायणातल्या विविधांगी पात्रावर म्हणजे गीतं बेतलेली आहेत. म्हणजे त्यांच्या तोंडी गाणी आहेत, दासदासींच्या तोंडी गाणी आहेत, कौसल्याच्या तोंडी आहेत, सीतेच्या तोंडी वेगवेगळ्या प्रसंगातली गाणी. आणि गदिमा कोणाला नाकारत नाहीत. गदिमा कुंभकर्णालाही गाणं देतात, शूर्पणखेलाही गाणं देतात, सुग्रीवालाही गाणं देतात, हनुमंतानाही गाणं देतात, जांबुवंताला सुद्धा गाणं देतात. सो हे एक वैशिष्ट्य आहे. एखादा गीतकार हे सगळे चॅलेंजेस घेतो, हे फार महत्वाचं. दुसरी गोष्ट, गीत रामायणाने जसं मी तुम्हाला आधी सांगितलं मूळ कथेचा हात कुठेही सुटत नाही, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यामध्ये काडी मात्र त्यांनी अवाजवी काही लिहिलेलं, जे सार्थ आहे, जे पटण्यासारखं आहे तेच लिहिलेलं आहे. दुसरं, रामायणाची जी महत्वाची बलस्थानं आहे, जे तत्व, जे तत्वज्ञान, रामायणाला शेवटी बोध हा छोटाच असतो, कथा मोठी असते, बोध छोटा असतो. त्यामुळे रामायण महाकाव्य आहे, पण रामायणातून सांगायचं काय तर त्या महत्वाच्या गोष्टी ज्या समोर आणल्या पाहिजे त्यांना फाटा गदिमा कधीही देत नाही. त्याच्यासाठी ते तेवढं लिहितात. त्यामुळे त्यातला भाग टाळून रामायण असं नाहीये गीत रामायण. गीत रामायणाने 56 जागा हेरल्या आहेत, पण त्या अशा मोक्याच्या जागा हेरल्या आहेत की रामायणातली महत्वाची गोष्ट सुटून जाऊच नाही. कुशलवांचं चरित्र गायन सुटून जाता कामा नये. अयोध्या कशी होती सुटून जाता कामा नये, ते आलं पाहिजे. अयोध्या म्हणून निर्मित नगरी, पण ते एका गाण्यामध्ये बघा कवी कसा असतो, वैशिष्ट्य काय
तर आता त्यांना सांगायचं आहे की अनेक गोष्टीमध्ये ही गोष्ट आली आहे, अनेक किस्स्यातून येते किंवा आपल्याला सुद्धा माहिती आहे की सगळं सुखी असताना एक काहीतरी उणीव असते. तसं दशरथांच्या आयुष्यामध्ये की 3 राण्या आहेत आणि अतिशय पराक्रमी असे महाराज दशरथ आहेत, पण त्यांना पुत्रयोग नाही. पण आता गदिमा दशरथांचं वर्णन कसं करतात? अजून कोणी कवी असताना तर किती सांगितलं असतं, पण गदिमांची लेखणी इतकी समर्थ आहे की इक्ष्वाकु कुल कीर्ती भूषण राजा दशरथ धर्मपरायण, त्या नगरीचे करीतो रक्षण, गृही चंद्रसा नगरी इंद्रसा सूर्य जसा संगरी. 3च विशेषणामध्ये दशरथ पूर्ण उभे होतात. वंश पण सांगितला, इक्ष्वाकु कुल कीर्ती भूषण, राजा दशरथ धर्मपरायण, म्हणजे संपूर्ण चरित्र उभं केलं. धर्मपरायण राजा, गृही चंद्रसा, घरामध्ये चंद्रासारखा शीतल, नगरी इंद्रसा, सूर्य जसा संगरी. म्हणजे अशी लेखणी असते, याला कवित्व म्हणतात गदिमांचं. किंवा तर ही खासियत आहे की गदिमांनी कमी शब्दामध्ये असं काही सांगून ठेवलेलं आहे. 2 ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. विषय संपला. भजन काही सांगायची गरज नाही. सगळ्यांना राम कळले, भरत कळले, सगळं कळलं. तर अशी ती लेखणी आहे आणि हे खासियत आहे गदिमांची. दुसरं, पात्र सांभाळणं. कुंभकर्ण कसा बोलेल तसाच तो बोलतो. सीता वनवासातली वेगळी बोलते, वनवासाला निरोप घ्यायला आलेल्या श्रीरामांकडे सीता वेगळी बोलते. तर त्या पात्राचा मूड कसा आहे, तो प्रसंग कोणता आहे, भरत केव्हाचा भरत कसा बोलतो, कैकईवर संतापलेला भरत कसा बोलतो, माता न तू वैरिणी, तुला पाहता कृतार्थ होते या खडगाची धार, श्रीरामांची मायपरी तू कसा करू मी वार. इथपर्यंत गदिमांची लेखणी जाते. पण तोच भरत, तात गेले माय गेली भरत आता पोरका, मागणे हे एक रामा आपुल्या या पादुका. तर गदिमांचा जो हा परकाया प्रवेश आहे, ते कुठल्याही भूमिकेत शिरतात. सीता, मुद्रिका अचूक मी ओळखली ही त्यांची, मज सांग अवस्था दूता रघुनाथांची. यामध्ये एका भारतीय स्त्रीने अनेक वर्षाची नवऱ्यापासून दूर आहे, तिच्या मनात येणारे सगळे प्रश्न विचारलेले आहेत. ते खातात जेवतात का, कुठपर्यंत एखादा कवी जाऊ शकतो, कल्पना करा. का श्यामल वलये नयन तळी चिंतांची, इथपर्यंत सीता विचारते. जे आज सुद्धा एखादी बाई आपला नवरा जर रात्रभर जागरण करत असेल तर त्याच्या डोळ्याखाली काळी वर्तुळं आली आहेत का, याने आपण चिंतित होते. ती भारतीय नारी सीतेमध्ये उभी आहे. गदिमा तितका पर्यंत प्रवास करतात की का श्याम, ते हनुमंताला विचारते, का श्यामल वलये नयन तळी चिंतांची, मज सांग अवस्था दूता रघुनाथांची. म्हणजे तिच्यातली ती स्त्री गदिमानी किती ओळखलेली आहे. तर याला काव्य म्हणतात. अशा अनेक गोष्टी आहेत गीत रामायणाच्या खासियताचा, दिवस पुरा पडतो, पण असं हे खासियतेने भरलेलं काव्य म्हणजे गीत रामायण आहे. तर आजच्या व्हिडिओत आपण गीत रामायण म्हणजे काय, त्याचा इतिहास, गदिमांविषयी आणि गीत रामायणातली सौंदर्य स्थळ याविषयी जाणून घेतलं. या विषयावर अधिक सखोल माहिती आपण पुढच्या व्हिडिओत जाणून घेणारच आहोत. तोपर्यंत जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम.